गुड मॉर्निंग एव्हरीवन. आशा करते तुम्ही सगळे स्वस्त असाल. तर आज आम्ही मुलाकडे चाललो आहोत मेघासाठी मुलगा बघायला. तर आम्ही बाहेर निघालो आणि इथे काकूला घ्यायसाठी आम्ही काकूकडे आलो आहोत. तर त्या रेडीच होत्या बिलकुल. तर त्यांना घेऊन आम्ही निघालो. पण बाकीचे काही लोक यायचे होते तर त्यांचा वेट करत आम्ही ते थांबलो होतो. तर गुड्डू आला आहे आणि बाकीचे पण आले आहेत. ही गाडी चालली आहे. तर आम्ही सर्व मुलाकडे चाललो आहे. ते जवळच असतो. ही मेघा पण आली आहे आणि फायनली आम्ही मुलाच्या घरी पोहोचलो. तर इथे आम्ही बसलो. लेडीज दुसऱ्या रूममध्ये बसल्या होत्या आणि जेंट्स दुसऱ्या रूममध्ये बसले होते. ते जेंट्स ही मेघा जिच्यासाठी मुलगा बघायला आलो. ही काकू आहे आणि ही माझी सासू आहे. तर अशाच गप्पा चालू होता, परिचय चालू होता आणि चहा पाणी व्यवस्था मुलाकडले चालू होती. तर अशाच गमती आम्ही चालू झाल्या होत्या. तर हर्षाली थोडी लेट आली होती. तर आम्ही सगळे पोहोचलो आणि तर इथे नाश्त्यामध्ये त्यांनी इडली सांबार बनवला होता. त्यानंतर चाय दिला त्यांनी. खूप असे प्रेमळ चांगले लोक आहेत ते. सगळ्यांना खूप स्वभाव आवडला. आणि हा अथर्व आहे मुलगा. आणि बाकी सगळे आम्ही चर्चा चालू होती की काय काय प्रोसिजर असणार, काय काय असणार, रीतिरिवाज त्यांचे आमचे, हे सगळ्यांचा विचार चालू होता. आणि इथे मेघा तेच समजवत होते आणि आम्ही बाकीचे ऐकत होतो. तर काही लोक बाहेर गेले होते. शगुन म्हणून पक्का झालाय म्हणून भेटवस्तू द्यासाठी मुलाला. तर ते मार्केटला गेलेले होते. तर आम्ही इथे सगळे बसलो आहोत आणि बाकीचे पण आले आहेत आता. तर तेच मुलाला काय काय द्यायचं, काय भेटवस्तू द्यायची, तर तेच चालू होतं. बाकीचे आले आहेत आता भेटवस्तू घेऊन. तर इथे त्याचीच तयारी चालू होती. तर इथे आम्ही मिठाई आणि एक शर्ट गिफ्ट केला मुलाला, एक शगुन म्हणून. तर इथे मुलाला तेच देणं चालू आहेत. हा मुलीचा भाऊ आहे गुड्डू. आता मुलाचं झालं आहे. तर इथे आमची पार्टी बसलेली होती मस्त एन्जॉय करत. आणि इथं मुलाचं झालं तर मुलीची वेळ आली होती. इथे मेघाला पण शगुन म्हणून काय गिफ्ट करणार आहे. आणि अशाच सगळं छानपणे मोकळं पार पडलं. तर इथे आम्ही सगळे मिठाई आणत आहे. तर इथे मेघाचं चालू आहे. या त्यांच्या काकू आहेत मुलाच्या. त्यांनी पण इथे शगुन म्हणून मेघाला इथे साडी गिफ्ट केली आहे. तर खूप सगळं चांगलं आनंदाने पार पडलं आहे. तर इथे आता आशीर्वाद घेऊन राहिलेत मेघा आणि इकडे मिठाई वाटणं चालू आहे. दोघेही पाया पडून राहिले त्यांचे. तर खूप चांगला असा कार्यक्रम पार पडला. आणि इथे आम्ही काही फोटो काढून घेतले आमची फॅमिली. आणि इथे मुलगा सगळे बसलो होतो आम्ही हसी खुशी. आणि इथे मेघा बघा किती स्माईल आहे तिच्या चेहऱ्यावर. आनंदाचा
भाग म्हणजे सर्व अडथळ्या न येता सगळं मोकळं पडलं की खूप बरं वाटतंय. प्रत्येकाच्या लाईफमध्ये हा क्षण कधी ना कधी येतोच. तर एक्साइटमेंट, नर्वसनेस आणि हॅपीनेस खूप महत्त्वाचा असतो. तर ते सगळं इथे पार पडून